नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चर्चा करणार आहोत BMC ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर, मराठीमध्ये म्हटलं म्हणजे कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता यांची जागा BMC काढणार आहे. तसा प्रस्तावही मान्य झालेला आहे. तर साधारणतः डिसेंबरच्या एंडला ही ॲड येऊ शकते. तर प्रिपरेशन कशी करायची, स्ट्रॅटेजी काय असेल, कुठल्या कुठल्या गोष्टींवरती फोकस असावा, अशा प्रकारचे बरेच मेसेजेस, फोन कॉल्स मला महाराष्ट्रातल्या ॲस्पिरंट्सकडनं येत होते. तरी मी या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवू इच्छित आहे. आणि आज आपण चर्चा करणार आहोत की BMC एक्झामची डिमांड काय आहे, वॅकन्सी किती असतील अप्रॉक्सिमेटली, सॅलरी स्ट्रक्चर कसं असेल, जॉब रोल काय असेल, सिलेबस काय असेल आणि कुठल्या सेक्शनला कसं प्लॅन करून किती वेटेज द्यायचं आहे, आज आपण या सेक्शनमध्ये, आज या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर BMCची जी वॅकन्सी असेल ही साधारणतः 300 जवळपास असेल. एक जवळपास 100 वॅकन्सी ही मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल कंबाईन पोस्ट आहे. मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल या कंबाईन पोस्टसाठी 100 ची वॅकन्सी असेल आणि 200ची जी वॅकन्सी असेल ही सिव्हिलच्या पोस्टसाठी असेल. इथे मेन्शन केलेलं आहे पोर्टल mcgm.gov.in या पोर्टलला जाऊन तुम्ही या संबंधात ॲडव्हर्टाईजमेंटबद्दलची माहिती जी आहे तुम्हाला इथे मिळू शकते, किंवा सिलेबस कसा असेल, काय असेल, इन डिटेल माहिती तुम्हाला या वेबसाईटला जाऊन मिळू शकते. तर आपण सुरुवातीला डिस्कस करूयात की यासाठी इलिजिबल कोण कोण असणार आहेत. तर ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर, MNE पोस्ट अँड सिव्हिल पोस्ट यासाठी इलिजिबिलिटी जो पात्रताच्या ज्या अटी आहेत त्या मी स्क्रीनवरती दिलेल्या आहेत. तर डिप्लोमा, जर ज्युनियर इंजिनियर पोस्ट असेल तर डिप्लोमा पोस्ट, अँड सब इंजिनियरसाठी डिप्लोमा और डिग्री या दोघंही पोस्ट एलिजिबल आहेत. मान्यताप्राप्त कॉलेजमधून, इट मे बी गव्हर्नमेंट और प्रायव्हेट, कुठल्याही कॉलेजमधून तुम्ही तुमचा डिग्री किंवा डिप्लोमा ह्या कंप्लीट झाले पाहिजे, तर तुम्ही ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर या पोस्टला तुम्ही ॲप्लिकेबल आहात. मराठी मस्ट आहे, मराठीचं ज्ञान आवश्यक आहे. 10वी व 12वीमध्ये मराठी विषय असायला हवा. 10वी, डिप्लोमा, डिग्री यामध्ये मिनिमम 50%, म्हणजे 50% गुण हा एक मिनिमम क्रायटेरिया BMCने डिसाईड केलेला आहे. जॉब रोल सांगायचं झाला तर बऱ्याच विद्यार्थी प्रिपरेशन करतात BMC ज्युनियर इंजिनियर, सब इंजिनियर, बट सिलेक्शन झाल्यानंतर जॉब रोल काय असणार आहे याची माहिती अल्प विद्यार्थ्यांना असते. तर आपण डिस्कस करूया की सर्वप्रथम MNE पोस्ट, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल पोस्ट. जेव्हा सिलेक्शन होते ते सिलेक्शन झाल्यानंतर वेगवेगळ्या BMCच्या एजन्सी आहेत. सेंट्रल एजन्सीमध्ये तुमचं वॉटर डिपार्टमेंट, त्यानंतर सिवरेज ऑपरेशन्स, स्टॉर्म वॉटर एक्सेट्रा एक्सेट्रा असे तुमचे वेगवेगळे डिपार्टमेंट येतात आणि काही काम हे वॉर्डमध्ये असते. तर सिवरेज ऑपरेशन जर बघितलं आपण, सांडपाणी विभाग, तर सांडपाणी विभागमध्ये ऑपरेशन आणि मेंटेनन्स असे 2 विभाग असतात. तर जे सांडपाणी प्रोसेस केलं जाते तर याचं ऑपरेशन आणि मेंटेनन्सचे जे इक्विपमेंट्स असतात, तर मेंटेनन्सकडे इक्विपमेंट्स परचेस करून त्याची देखभाल करणं आणि त्याला व्यवस्थित टेन्युअरपर्यंत, जो टेन्युअर असेल त्या मशीनचा किंवा इक्विपमेंटचा किंवा सेटअपचा, तिथपर्यंत त्याचं मेंटेनन्स करणं हे मेकॅनिकल मेंटेनन्सकडे असते. आणि ऑपरेशनकडे जे पण काही सिवरेजचे ऑपरेशन्स आहेत हे चालवणं हे ऑपरेशनकडे असते. इन सेम कंडिशन वॉटर सप्लाय डिपार्टमेंटमध्ये MNEच्या पोस्ट ह्या जास्त प्रमाणात घेतल्या जातात. तर साधारणतः जे आपण फिल्ट्रेशन प्रोसेस आहेत तर याचे ऑपरेशन आणि मेंटेनन्स हे MNE पोस्टकडे असते. त्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिकल असेल तर मोस्टली सबस्टेशन्स वगैरे जे असतात किंवा पंपिंग स्टेशन्स असतात, अशा ठिकाणी इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल यांना दोघांनाही प्राधान्य दिले जाते. सिव्हिलबद्दल बोलूया आपण.
सिव्हिलबद्दल बोलायचं म्हटलं तर बरेचशी जे इंजिनियर्स असतात हे वॉर्ड्समध्ये काम करतात. त्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. बिल्डिंग फॅक्टरी डिपार्टमेंट, बिल्डिंग मेंटेनन्स डिपार्टमेंट, प्लॅनिंग डिपार्टमेंट, एक्सेट्रा एक्सेट्रा अशी वेगवेगळ्या प्रकारची डिपार्टमेंट असतात. प्लॅनिंगचा चांगला सिव्हिल इंजिनियर्स यांना या जॉबसाठी खूप असा स्कोप आहे. आणि ह्या ज्या पोस्ट आहेत या पोस्टचा उपयोग तुम्हाला जर तुम्ही इतर कुठल्याही टेक्निकल एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी गव्हर्मेंट एक्झामसाठी प्रिपेअर करणार असाल तर या पोस्टचा नक्कीच फायदा होतो. तुम्हाला डिसिजन मेकिंग पॉवर्स, तुमचे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला येणाऱ्या फाईल्स वाचणं किंवा हे वाचणं तर याच्या इतरही एक्झाममध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. आणि मेनली तुमचा जे इंटरव्ह्यूज असतात इतर एक्झामचे त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात या पोस्टचा फायदा होतो. तो ही पोस्ट फार महत्त्वाची आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की VMC ही एशियामधली 1 नंबरची म्हणजे महानगरपालिका आहे. आणि नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघायला गेलं तर कॅन्डिडेट्सना किंवा जे इंजिनियर सिलेक्ट झालेले आहेत त्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये एक्सपोजर मिळते. तर आपण एक्झाम बॅकग्राऊंड आपण बघूया. एक्झाम बॅकग्राऊंडमध्ये 3 सेक्शनमध्ये डिवाईड केले जातात. तुमचा पहिला सेक्शन असतो जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेस 20 मार्क्स, 20 क्वेश्चन्स, 1 क्वेश्चन 1 मार्क. याप्रमाणे जनरल इंटेलिजन्स आणि टेक्निकल सब्जेक्ट्स. जर MNE पोस्ट कन्सिडर केली तर ॲप्रॉक्सिमेटली 30 मार्क्स मेकॅनिकल सिलेबस अँड 30 मार्क्स इलेक्ट्रिकल सिलेबस. परंतु सिव्हिलसाठी 60 मार्क्स हे फक्त सिव्हिल सिलेबस त्यामध्ये समाविष्ट केला जातो. परीक्षेचा जो कालावधी आहे हा 1.5 तास असतो आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते. आणि विशेष म्हणजे एक्झाम कंडक्टिंग बॉडी ही IBPS असते. आणि लक्षात ठेवा मित्रांनो की IBPS घेत असल्यामुळे ऑप्शन्स हे 5 असतात, नॉट 4, इट्स 5. सो त्यामुळे कुठलंही सिलेक्शन करताना अतिशय काळजीपूर्वक जर या अभ्यासाचं या परीक्षेचं नियोजन केलं आणि तुम्ही नंबर ऑफ पेपर जर सॉल्व करत गेले एक व्यवस्थित डिरेक्शनने तर तुम्हाला नक्कीच यश मिळू शकते. या एक्झामचं एकच सूत्र आहे, प्रॅक्टिस 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 इन अ गुड डिरेक्शन. सो आपण डिस्कस करूया नेक्स्ट सिलेबस काय असणार आहे. तर जनरल अवेअरनेस हा एक टर्निंग पॉईंट ठरतो. बिकॉज टेक्निकल इंजिनियर असल्यामुळे टेक्निकल नॉलेज ॲव्हरेज ऑर एक्सलंट याच्यामध्ये जरी असलं तरी जनरल अवेअरनेस हा स्कोरिंग किंवा एक मेरिट लिस्टमध्ये सिलेक्शनसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो. तर सब इंजिनियरच्या पोस्टसाठी जी 2019ला झालेली जे एक्झाम होती त्यासाठी स्पेसिफिकली मुंबई रिलेटेड जनरल नॉलेज, मुंबई रिलेटेड जॉग्राफी, मुंबई रिलेटेड आर्ट अँड कल्चर या सेक्शनवरती खूप प्रश्न विचारले गेलेले होते. त्याचप्रमाणे इकॉनॉमिक्स, इंडियन जॉग्राफी, करंट अफेअर्स, स्पोर्ट्स, अवॉर्ड्स, डान्स फॉर्म्स, बुक्स, न्यू इन्व्हेन्शन्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी यामध्ये प्रश्न विचारले जातात. तर नेक्स्ट सेक्शन बघूया आपण जनरल इंटेलिजन्स. 20 मार्क्सचा हा सेक्शन असतो. मोस्ट ऑफ द याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट्सचे क्वेश्चन्स विचारले जातात. जवळपास 5 प्रश्न जे असतात हे सिटिंग अरेंजमेंटवरती विचारले जातात. या व्यतिरिक्त नंबर सिरीज, वेन डायग्रॅम, कोडिंग डिकोडिंग, डिरेक्शन्स, अरेंजमेंट, ब्लड रिलेशन, क्लासिफिकेशन्स या सेक्शनवरतीही जास्त फोकस असतो. तर हे दोघी सेक्शन जे आहे हे टर्निंग पॉईंट ठरतात. आणि जेही विद्यार्थी इतर गव्हर्मेंट एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत नॉन टेक्निकल पोस्टसाठी तर त्यांचे हे हा जो सेक्शन आहे हा त्या प्रमाणामध्ये चांगला असतो. सो मेन जो टर्निंग पॉईंट ठरतो हे 2 सेक्शन टर्निंग पॉईंट ठरतात. परंतु जर कुठला कॅन्डिडेट हा इंजिनिअरिंग सिलेबसमध्ये इंजिनिअरिंग एक्झाममध्ये चांगला असेल तर मेनली तो या ठिकाणीही मेकॅनिकल किंवा सिव्हिलच्या याच्या इलेक्ट्रिकलच्या MNE या सिव्हिलच्या याच्यामध्ये तो स्कोरिंग करू शकतो 60 मार्क्सच्या मध्ये. जवळपास एक्झामचा कट ऑफ जो असतो हा साधारणतः अबो 60 एवढा जात असतो. सो
मला तरी वाटतं की एक्झाम क्लिअर जर करायची असेल तर 65 अबोव हा अत्यंत सेफ स्कोर आहे. आणि नंबर ऑफ दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढत आहे. सो कॅन्डिडेट यू नीड टू बी प्रिपेअर वेल. तुम्हाला व्यवस्थित प्लॅन करून या एक्झाम क्लिअर करायच्या आहेत. खूप सारा अभ्यास करून प्रेशरमध्ये येऊन या एक्झाम कधीच क्लिअर होत नाही. जर तुम्ही व्यवस्थित प्लॅन केला आहे, डिमांड काय आहे, क्वेश्चनची लॉजिकने क्वेश्चन्स कसे सॉल्व केले जातात. बऱ्याचदा जे टॉपर्स असतात ते असे नसतात की लाईक सगळ्यांना सगळ्या गोष्टी येत असतात, बट काही काही गोष्टी या लॉजिकने सॉल्व केल्या जातात. आणि लॉजिक तेव्हाच डेव्हलप होते जेव्हा तुम्ही नंबर ऑफ पेपर्स सॉल्व करतात. आणि नंबर ऑफ पेपर्स असे बघा की जे व्यवस्थित डिझाईन केले जातील. अदरवाईज आपण मार्केटमध्ये बघतो की नंबर ऑफ क्वेश्चन पेपर्स हे कुठल्या तरी कॉपी पेस्टच्या माध्यमातून हे तुमच्यासमोर आणले जातात आणि आपण सॉल्व करतो. त्याचा काहीही उपयोग होत नाही. बी अलर्ट आणि चांगल्या डिरेक्शननी नंबर ऑफ पेपर सॉल्व करा. एक्झामची डिमांड काय आहे त्यानुसार तुम्ही प्रॅक्टिस करा. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस तुम्ही गो थ्रू करू शकतात किंवा तुम्ही साईटलाही जाऊन चेक करू शकतात की सिलेबस रिसेंट सिलेबस काय आहे. सिलेबसमध्ये जास्त एवढा चेंज नाही होणार, तरी एक काळजीसाठी आपण हा सिलेबस मेकॅनिकल इंजिनिअरचा जोही बेसिक कोर सिलेबस आहे तो इथे मेन्शन केलेला आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर 30 मार्क्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 30 मार्क्स, असे 30 मार्क टोटल 60 मार्क्सचा हा M&E पोस्टसाठी टेक्निकलचा पेपर येतो. आणि सिव्हिलसाठी सेपरेटली 60 मार्क्सचा हा पेपर येतो. एकदा तुम्ही सिलेबस बघा, सिलेबसनुसार प्रॅक्टिस करा, नंबर ऑफ क्विजेस सॉल्व करा. जर कुठले मटेरियल लागत असेल तर चॅनलसोबत कनेक्ट राहा. वेळोवेळी मी तुम्हाला या संदर्भात गाईड करत राहील. पेपर्स कसे सॉल्व करायचे, पेपर्स कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये, कुठल्या कुठल्या टॉपिकवरती आपण व्यवस्थित ब्रेनस्टॉर्मिंग करून कुठल्या एक सेक्शनवरती फोकस करून आपण व्यवस्थित सॉल्व करू शकतो, या संदर्भात सर्व माहिती आपण देणार आहोत. मेन म्हणजे स्ट्रॅटर्जी. सो हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की स्ट्रॅटर्जी कशी असावी. सो यू हॅव टू अ स्टार इन सेंटर बिकॉज द स्टार इन सेंटर विल बूस्ट युअर स्कोर. मॅक्झिममली स्टार इन सेंटर मेन्शन्स दॅट की तुमचा जो 60 मार्क्सचा टेक्निकल जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम स्कोर करा. अराउंड 80% तुम्ही त्या सेक्शनमध्ये स्कोअर करणं अपेक्षित आहे. सो दॅट इज युअर अ कोर पार्ट ऑफ टेक्निकल सिलेबस. त्यानंतर जे 40 मार्क्स आहेत त्यावरती तुम्ही फोकस करा, जेणेकरून तुमचा स्कोअर हा अबोव 65 येईल. आणि या एक्झाममध्ये चांगली गोष्ट अशी आहे की मिनिमम क्रायटेरिया क्वालिफाय होण्यासाठी 50 मार्क्स आहे. मेरिट लिस्टसाठी क्वालिफाय जेव्हा होतात तेव्हा तुम्हाला 50 मार्क, कमीत कमी 50 मार्क मिळणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही तुमच्या मेरिट लिस्टला क्वालिफाय होऊ शकतात. जनरली कट ऑफ जो आहे हा 60 अराउंड +-5 ++5 असा हा कट ऑफ जात असतो. सो यू शुड बी अवेअर अबाउट दॅट अँड प्रिपेअर अकॉर्डिंग टू द स्ट्रॅटर्जी. मेकॅनिकलमध्ये कुठले कुठले टॉपिक्स आहेत, तुमचे स्ट्रॉंग टॉपिक्स कुठले आहेत. मेजरली फ्लुइड मेकॅनिक्स, ऑटोमोबाईल, थर्मोडायनॅमिक्स, यावरती क्वेश्चन जे असतात हे थोडेसे ट्रिकी क्वेश्चन्स विचारले जातात. सो यू शुड बी प्रॅक्टिस अ नंबर ऑफ टाईम. टेक्निकल सिलेबस जरी असला तरी खुर्मी गुप्ता किंवा ज्या RK जैन याच्या व्यतिरिक्तही नंबर ऑफ सोर्सेस आहेत, तर तुम्ही त्या थ्रू जाऊ शकतात आणि प्रॅक्टिस करू शकतात. कारण जर बघितलं तर खुर्मी किंवा RK जैन यामधून प्रश्न काहीशे प्रमाणात कमी येतात, पण तुम्ही इतर सोर्स जर बघितले, प्रॅक्टिस केली तर तुमचा जो सॉल्व करण्याचा स्कोप आहे तेवढा वाढेल आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला अवेलेबल होतील. सो मेन स्टारला फोकस करा आणि जे पण सपोर्टिंग ज्या बॉडीज आहेत तर त्यामध्येही ॲव्हरेज स्टडी जरी केला तर तुम्ही हे एक्झाम क्लिअर करू शकतात. फर्दर डिटेल्स असतील, काही महत्त्वाच्या पेपर्स असतील, क्वेश्चन पेपर सॉल्विंग टेस्ट वगैरे असतील किंवा एक्झाम रिलेटेड लेक्चर्स वगैरे असतील तर तुम्हाला त्या संदर्भात अपडेट्स चॅनलवरती वेळोवेळी दिली जाईल. सो सबस्क्राईब द चॅनल अँड स्टे कनेक्टेड विथ चॅनल्स. आमची टीम जी आहे ही तुम्हाला वेळोवेळी मदत करेल आणि एक्झाम क्लिअर करण्यासाठी गुड पाथ काय असेल, एक ऑप्टिमिस्टिक वे काय असेल तो इथे तुम्हाला सांगण्यात येईल. सो स्टे विथ द चॅनल. गुड डे. बाय. टेक केअर.